हे बघा, आज रिपब्लिकन पक्षाच्या केंद्रीय कार्यालयामध्ये मागील झालेल्या निवडणुका आणि आता पुढची रणनीती ठरवण्यासाठी आमच्या पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आदरणीय सुनील भाऊजी निर्भवणे, मुंबई प्रदेशचे अध्यक्ष भागवतजी कांबळे, तसेच महाराष्ट्र प्रदेशचे संघटन सचिव आणि दुसरे जनरल सेक्रेटरी महाराष्ट्राचे यांच्या समवेत या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांच्या बैठकी झाल्या। आपण फार चांगला प्रश्न केलात की आज वर्तमान जीवनयुगीन परिस्थितीमध्ये निवडणुका लढवणं म्हणजे खूप मोठं जिकिरीचं झालेलं आहे आणि यामध्ये आपण कसं काय पुढच्या निवडणुकीच्या संबंधानं करणार आहात हा आपला एक प्रश्न फार महत्त्वाचा आहे। कसं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा मूळ रिपब्लिकन पक्ष बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेंनी या ठिकाणी सांभाळला आणि त्यांच्यानंतर जी पक्षाची जी धुरा सांभाळणारे आदरणीय नामांतरवीर उपेंद्रजी शेंडे साहेब माजी आमदार यांनी आमच्यासारख्या सगळ्या सैनिकांना एकत्रित घेऊन त्यांचा जो त्याग आहे, त्यांनी जे पक्षात केलेलं काम आहे, या कामाचा मोबदला म्हणून मी ज्या मतदारसंघामध्ये उभा होतो, आदिवासी हा मतदारसंघ किनवट, या ठिकाणी मी 3ऱ्या क्रमांकाची मतं की ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा 4 वेळा राहिलेला आमदार हा माझ्या मतामुळे त्या ठिकाणी पडला आणि त्यांच्यामुळं आज त्या ठिकाणची बरीचशी हानी या तालुक्याच्या मध्ये झालेली आहे। आम्हाला सांगणं या गोष्टीचं वाटतं की आम्ही जे काही केलेलं काम आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये ज्यांनी काही योगदान दिलं, ज्यांनी निष्ठेनं काम केलं, ती निष्ठा त्या कामा आम्हाला आलेली आहे आणि म्हणून पुढच्याही दृष्टिकोनातून वर्तमान जीवनयुगीन परिस्थितीमध्ये काहीही पैशाचा खेळ असेल, परंतु लोक मात्र निश्चित पैसा देऊन आमच्या पक्षासाठी आकर्षित होतील याची आम्हाला खात्री आहे आणि म्हणून आम्ही सगळेच जण आज या पक्षाच्या पुढच्या रणनीतीसाठी या ठिकाणी केंद्रीय कार्यालयामध्ये बसून आम्ही हे करणार आहोत। तेव्हा निश्चितच आम्हाला आपलंही सहकार्य आवश्यक आहे, एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि माझी रजा घेतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत।